आघाडीवर काय तुमची प्रतिक्रिया? काय हे की जेव्हा ही बातमी मी टी व्ही आणि मीडियामध्ये बघितलं तर आम्हाला सुद्धा एक धक्काच बसला आणि मी इमिजिएट आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पंजानी साहेब आणि जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एक आकोट विकास आघाडी शहराच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येणार होते आणि त्या आघाडीमध्ये सर्व पक्ष येणार होते आणि आमचेही लोकांना तिथे अधिकार देण्यात आलेला होता की तुम्हाला समजा आपल्या शहराच्या विकासासाठी काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण याचा अर्थ हे कदापि होऊ शकत नाही की आमची सगळी राजनीती जी आहे ती आमची भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे राजनीती आहे आणि आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा तडजोड करणार नाही आहे. आमचे 5 काउन्सिलर्स आकोटमध्ये निवडून आलेले आहे, दुसऱ्या पक्षांचे काही 2 आहे, 1 आहे, 5 आहे, तर असं सगळं मिळून येणार होते. नंतर आम्हाला कळलं की काँग्रेस याच्यातून बाहेर पडली आणि अजून एक दुसरा पक्ष बाहेर पडला. बच्चू कडू याच्यामध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेनासुद्धा त्या गटामध्ये होते. आता ते निर्णय त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी घेतलं होतं. जेव्हा हे बातमी मला कळली तर आम्ही त्यांच्याकडून लिखितमध्ये आम्ही अहवाल मागवला आणि तुरंत त्यांना आदेश देण्यात आलेला आहे की त्या आघाडीतून तुम्ही बाहेर पडायचं आहे. आमचा तडजोड कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत बसणार नाही हे आम्ही स्पष्ट करून देतो. विकास व्हावा विकास नाही व्हावा हे आम्हाला काही हे महत्त्वाचं नाही आहे, पण ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. आमच्या 5ही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे. आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पंजानी साहेब त्यांना आत्ता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या. आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजपसोबत जाणार नाही. पण हे सगळं करण्या अगोदर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या कानावर टाकलं नव्हतं का? कारण आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष अगोदरच बाहेर पडले होते, मग तुम्ही बाहेर का पडले नाहीत या संदर्भात काही विचारण्यात ते आम्ही जसं म्हटलेलं आहे की विदर्भाची सगळी जबाबदारी जी आहे ते आम्ही तिकडचे जे आमचे प्रभारी आहे सिनियर लीडर आहे युसुफ पंजानी साहेब, तिकीट कोणाला द्यायचं आहे हे अधिकार त्यांना देण्यात आले होते. जिंकून आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे अधिकार त्यांच्याकडे होते, पण इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अगोदर मला असं वाटतं की पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्यांनीही आमच्याशी बोलायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. म्हणून त्यांनाही आम्ही प्रश्न विचारलेला आहे, लिखितमध्ये आम्ही अहवाल त्यांच्याकडूनही मागितलेला आहे की हे निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला होता. ते काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागवले की आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत बसणार नाही. विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे, पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुठे कोणाला जायचे आहे हे तुमचा अधिकार आहे. शरद पवार साहेब सोबत गेलेले आहे, बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे, राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, पण आम्ही ज्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी असणार त्या गटामध्ये आम्ही जाणार नाही. पक्ष सोडून भाजप येत आहे, पक्ष सोडून भाजपात येत आहेत MIM म्हणून किलवट केली अशा प्रकारचं भाजपचं मत आहे. काय पक्ष सोडून ते भाजपमध्ये येत आहेत तुम्ही? नाही तसं काही नाही आहे. आमचे 5 नगर हे आहे काउन्सिलर्स आहे, पक्ष सोडण्याचं काही कारण नाही आहे. ते गट जेव्हा तयार होतो शहर विकास आघाडीसाठी आम्ही त्या काउन्सिलर्सलाही बोललो, त्यांनी म्हटलं की साहेब आमच्या एरियामध्ये ते विकास करणार, आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून शहराचा विकास आणि विशेषकर जे मुस्लिम वस्त्या आहे जिथे लोकांनी विश्वास करून आमचे 5 काउन्सिलर्सला निवडून दिलेले आहे त्याच्या विकासासाठी
ते बहुतेक तिथे गेलं असेल. पक्ष सोडून कुठेही कोणी जाणार नाही, आपल्याला स्पष्ट करतो. ओके. तुम्हाला काळे झेंडे दाखवण्यात आले. कोणते? तुम्ही आता ज्या बायजीपुऱ्यात सुरुवात केली त्या तुम्ही ज्याला उमेदवारी दिली नाही असं कळतंय. बरं, काय नेमकं झालेलं आहे? त्यांनी काळे झेंडे का दाखवले? बहुतेक त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल, त्यांच्या हातात काळे झेंडे आले असेल. राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहणार. म्हणजे आम्हाला काहीही त्यांच्या बाबतीतही बोलायचं नाही आहे. लोकशाहीमध्ये माझा अधिकार आहे कुठे जायचं, कुठे पदयात्रा घ्यायचं, मी घेत आहे. आता कुणाला याच्या बाबतीत आक्षेप असेल, कोणाला की आम्ही येऊ नये, आम्ही इथे हे करू नये, आमचे उमेदवार आहे, आम्ही करत आहे. पहिल्यांदाच असं घडतंय शहरामध्ये की तुम्हाला मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काळे झेंडे दाखवले. 16 तारखेला तुम्हाला कळेल. 16 तारखेला तुम्हाला जेव्हा निकाल येईल तर तुम्हाला कळेल ते काळे झेंडेचा अर्थ काय आहे आणि हिरवे झेंडेचा अर्थ काय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.